येस मित्रांनो, फायनली आपला गोव्यातला आजचा तिसरा दिवससुद्धा संपलेला आहे आणि फायनली ही गोवा ट्रिपसुद्धा संपलेली आहे. तर ओव्हरऑल एक तुम्हाला शॉर्टमध्ये स्टोरी सांगतो. बेसिकली आहे ना, रईस मागोस फोर्टवरनं आम्ही आल्यानंतर आहे ना, आम्ही डायरेक्टली इथं आलो रूमवरती आणि चेंज वगैरे करून आम्ही जस्ट आपल्या कलंगूट बीचवरती गेलो होतो आणि थोडी शॉपिंग वगैरे केली. तिथंच आम्ही आमचा डिनर वगैरे पण केला. तर ते मुद्दाम शूट केलं नाही कारण की रिपिटेशन झालं असतं म्हणून त्या गोष्टी शूट केल्या नाहीत. पण ओव्हरऑल आता रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि आपली गोवा ट्रिप फायनली संपलेली आहे. सो मॉर्निंगला आता उद्या सकाळी आमचा 5 वाजता 5:30 वाजता निघायचा विचार आहे आणि थेट आपण डायरेक्टली जाणार आहोत पुण्याला. म्हणजे ओमकार भोरला जाणार आहे, आपण पुण्याला जाणार आहोत. पण आम्ही एकाच रूटनी जाणार आहोत. ऑब्व्हियसली जो रूटनी आलो होतो त्याच रूटनी जाणार आहे, त्यामुळे जातानाचं काहीही शूट नसणार आहे. फक्त आता मी ह्याच्यानंतर आहे ना एक एक्सपिरियन्स व्हिडिओ सेपरेट बनवणार आहे, आयटिनरी सांगणार त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर किती खर्च झाला आमचा, म्हणजे तुम्हाला एवढ्या चीप बजेटमध्ये आमची ट्रिप झालेली आहे ना, म्हणजे तुम्ही ऐकून शॉक व्हाल. पण त्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा. मी आत्ता कुठलाही आकडा सांगणार नाही आहे, त्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघायचा, आपला रिव्ह्यू व्हिडिओ. आणि क्लास आहे मित्रांनो, म्हणजे ही आयटिनरी किंवा आम्ही जसं फॉलो केलं तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्यात ना, बस तुमची ट्रिप गोवा ट्रिप तुमची सक्सेसच झाली म्हणून समजा. सो आपण आता ओमकारला विचारूयात, ओमकारचा काय एक्सपिरियन्स होता आणि कसं वाटलं ओव्हरऑल. एक नंबर. म्हणजे फर्स्ट डेला आलो असं वाटत होतं की उगाच बाईक घेऊन आलो, पण ते स्पिरिट होतं ना रायडिंग स्पिरिट येण्याचं, त्यामुळे एवढं काय नाही, दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशीपासून आम्ही एन्जॉय करायला सुरुवात केली आणि तिसरा दिवशी जर तुम्ही श्रीच्या ब्लॉगमध्ये तर बघाच मला तिसरा दिवस म्हणजे आजचा जो दिवस आहे ना, तो मी फुल एन्जॉय केला आहे. फुल म्हणजे फुल पावसात भिजलो आहे वगैरे. आणि खरंच म्हणजे ही ट्रिप खूप छान झाली. आणि जसं श्री बोलला बजेटचं, ते बजेटचं त्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा. म्हणजे आश्चर्यचकित करणारं बजेट ठरलं आमचं, आश्चर्यचकित करणारं. नक्की बघा. आणि त्यातली आहे ना फक्त एकच गोष्ट सांगतो, म्हणजे जनरली आपण कसं करतो, एक टोटल एक्सपेन्स करतो की बाबा एवढे झाले डिवायडेड बाय 2, हे बेसिक फॉर्म्युला आहे कॉन्ट्रीब्युशनचा. आणि आम्ही तेवढं कॉन्ट्रीब्युशन काढलं, ठीक आहे बाबा एवढ्या अमाऊंटचं कॉन्ट्रीब्युशन झालं. आणि मग आम्ही तो खर्च काढला की कोणी कुठं खर्च केला. म्हणजे सपोज आता काही ठिकाणी कसं ओमकारने काही ठिकाणी खर्च केला, म्हणजे काही ठिकाणी नाश्त्याचा खर्च त्यांनी केला किंवा जेवणाचा खर्च त्यांनी केला, काही ठिकाणी मी केला. तर आम्ही ते पण हिशोब काढला ना, तर ते एक्झॅक्ट जेवढं कॉन्ट्रीब्युशन होतं ते एक्झॅक्ट अमाऊंट मॅच झाली. म्हणजे आपण म्हणतो ना 1 रुपयाचा सुद्धा डिफरन्स नाही, 0.15चा पण डिफरन्स नाही, एवढं ते एक्झॅक्ट बजेट मॅच झालं आमचं. आणि बाकी तर ऑब्व्हियसली म्हणजे पेट्रोलचं तर सेपरेटच खर्च असणार आहे. पण ओव्हरऑल आहे ना खूप जबरदस्त एक्सपिरियन्स होता. मान्सून इन गोवा 100%. म्हणजे ह्या काय म्हणतात, आम्ही फर्स्ट टाईम असं काहीतरी केलं ना, त्याच्यामुळं किती नाही म्हटलं तरी प्रिपरेशनमध्ये 10% मी कमी पडलो. पण परत कधी जर ही वेळ आली ना, तर आपण 100% प्रिपरेशननी येणार आणि तुम्हाला अजून सुंदर पद्धतीने गोवा मान्सूनमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो कोणत्याही कारणास्तव तुम्हाला मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल, आपली ही सिरीज आवडली असेल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि ओमकारचं सुद्धा चॅनल आहे ते पण चेक करा, ट्रॅव्हल विथ ओमकार. कारण की जबरदस्त सिनेमॅटिक व्ह्यूज आणि व्हिडिओजचा खजाना म्हणतो ना, तो त्याच्या चॅनलवरती पाहायला मिळेल. कारण की ही इज अ फोटोग्राफर, त्यामुळं अजून जबरदस्त अँगल तुम्हाला तिकडं पाहायला मिळतील. आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन, स्टोरी टेलिंग, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इवन मॅप, रोड कसा आहेत, काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या चॅनलवरती असं तुम्हाला मिक्स्ड सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत, हे आमच्या दोघांच्या चॅनलवरती. सो नक्की पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, टाटा, बाय बाय, गुड नाईट. आणि हो, उद्याचं आता काहीही शूट नसणार आहे, जस्ट इंस्टाग्रामवरती फॉलो करा, लाईव्ह अपडेट्स मिळतील. सुंदर फोटोज स्टोरीला टाकलेले आहेत, ओमकारच्या पण स्टोरीला आहेत, माझ्याही स्टोरीला आहेत. आम्ही रील्स वगैरे काय जास्त बनवलेलं नाही आहेत, पण जेवढा काही कॉन्टेंट आम्ही डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे तो आमच्या मनापासून केलेला आहे, जिद्दीने केलेला आहे आणि खूप कष्टाने. कारण की भर पावसात सगळं शूट केलेलं आहे. आजचा व्हिडिओ तर तुम्ही जबरदस्त बघाच, म्हणजे ओमकारचा तर काय म्हणजे हाय लेवलचे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे नक्की दोघांचेही चॅनल चेक करा, दोघांचेही व्हिडिओज बघा. ओके, टाटा, बाय बाय, गुड नाईट.